उद्धारा जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधान चित्तरमो निरंतर काम क्रोधादिक थारा मिळून अंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी धरी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती बेसकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथ हो एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु वैष्णवी मातोश्री माईंना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आजचा जो प्रश्न आहे की तुम्ही इतके सोपे करून सांगता व करून घेता तरी सर्वांच्या जाणीवेत प्रकाश का पडत नाही। शब्दाने ते ज्ञान कितीही सोपं करून सांगितलं तर ते ज्ञान आचरणात येण्याला कठीण आहे, हा त्याचा खरा अर्थ आहे। कारण शब्दज्ञान ऐकायला सोपं वाटतं आणि शब्दज्ञानाने आपल्याला सगळं कळलं असंही वाटतं। जर ज्याची बुद्धी थोडी चांगली आहे तर त्याला हे शब्दज्ञान कळायला कठीण काहीच नाही, शब्दज्ञान सोपं ऐकायला। पण प्रत्यक्षात ते ज्ञान आचरणात आणायला मात्र कठीण आहे, कारण तिथे बुद्धीचा प्रांत चालत नाही, तिथे प्रज्ञेचा प्रांत चालतो। हा मोठा प्रॉब्लेम आहे। बुद्धीने आपल्याला कळतं त्यावेळेला बुद्धीचं अधिष्ठान अहंकार असतं, कारण मन चित्त बुद्धी आणि अहंकार असं जी चार आपली जी अंतरेंद्रिय आहेत त्यात मन चित्त बुद्धी ह्या तिघांना अधिष्ठान जे आहे ते अहंकाराचं आहे। अहंकाराचं म्हणजे मी अमुक आहे, मी असा आहे, हा जो प्रत्येक माणसाकडे भाव असतो त्या भावातून ती व्यक्ती संकल्प विकल्प करते, म्हणजे विचार हे करू का ते करू का असा जो प्रश्न त्याला पडत असतो त्याला आपण मन म्हणतो। तिथे मन म्हणजे अंतरेंद्रिय मन। तिथे ज्या वेळेला आपण चिंतन करतो तेव्हा ते चित्त असतं आणि निर्णय घेतो त्यावेळेला किंवा निर्णयात्मक अवस्थेला ज्यावेळेला आपण असंच करूया असं ज्यावेळेला एखादा व्यक्ती ठरवते त्यावेळेला सुद्धा त्याला बुद्धी म्हणतात आणि ह्या बुद्धीला अधिष्ठान असतं ते अहंकाराचं असतं।
आणि अहंकाराचं असताना परंपरेने जे ज्ञान लहानपणापासून आपण ऐकलेलं असतं परमेश्वराबद्दलचं किंवा मानवी जीवनाच्या सुखदुःखाबद्दल किंवा मानवी जीवनाच्या कर्मसिद्धांताच्या अपेक्षेत जे ज्ञान आपण परंपरेने ऐकलेलं आहे की परंपरेने जे घेतलेलं आहे आणि प्रत्यक्षात तिथे परमेश्वर किंवा कर्मसिद्धांत यांच्यामध्ये खूप मोठा फरक पडतो. म्हणजे थोडक्यात जर परमेश्वर म्हटलं तर सर्वसाधारण ज्यांना आपण हिंदू संस्कृतीमधून जे जीवन जगतात त्यांना मूर्तिपूजा अभिप्रेत आहे. आणि मूर्तिपूजा म्हटल्यानंतर सर्वसाधारण माणसासारखा देव मूर्ती ज्यांना आपण म्हणतो राम कृष्ण हे सर्वसाधारण माणसासारखं देव आपण त्या मूर्तीच्या द्वारे पाहतो. पुराणात त्यांच्या ज्या अनेक गोष्टी सांगितल्या त्या ऐकतो आणि त्याप्रमाणे हा परमेश्वर आपल्याला कृपा करतो आणि कोप करतो किंवा कोप करतो हा बोध आपल्याकडे असतो सर्वसाधारण माणसं. आणि त्यामुळे हा जो परमेश्वर आहे तो सुख करताय दुःख करताय असं जे आपण नेहमी सांगितलं जातं ह्या अंगाने आपण त्या मनोवृत्तीतून जीवन जगत असतो. पण प्रत्यक्षात परमेश्वर हा निराकार आहे, निर्गुण आहे, सगुण आहे. हे आपल्या पचनी पडत नाही. पचनी पडत म्हणजे आपल्याला लहानपणापासून आपण हे कधी ऐकलेलंच नसतं आणि ऐकल्यानंतर निर्गुण म्हणजे नेमकं काय किंवा सगुण म्हणजे काय किंवा निराकार म्हणजे काय हे समजण्याच्या पलीकडे. आणि त्यामुळे परमेश्वराला अनुभवायचं कसं किंवा परमेश्वराला पाहायचं कसं थोडक्यात आपल्याला पाहिल्याशिवाय तर परमेश्वर आहे हे पटत नाही. आणि त्यामुळे परमेश्वराविषयीच समजायला कठीण पडतो सर्वसाधारण माणसाला. जसं मूर्तिपूजकांचं आहे तसं जे निराकाराची पूजा ज्या धर्मात सांगितली जाते त्यांनाही त्यांचा परमेश्वर त्यांच्या कृपा करतो किंवा कोप करतो हीच धारणा असते. आणि ते त्यांच्या त्या धर्मामध्ये जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे ते कर्मकांड करत असतात. आणि म्हणून त्यांनाही परमेश्वर कृपाही करत नाही कोपही करत नाही सांगितलं तर त्यांनाही ते पचनी पडणार नाही किंवा पडत नाही. असं कसं होईल असाही प्रश्न असतो. आता त्यामुळे इथे परमेश्वर हा विषय समजायला प्रथम कठीण पडतो म्हणजे आपण लहानपणापासून जे ऐकलेलं आहे सर्वसाधारण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या धर्मामध्ये त्याचा बेस एकच आहे. परमेश्वर कृपा करतो किंवा जे सांगितलं आहे त्याप्रमाणे परमेश्वराचं आपण केलं नाही तर आपल्याला त्याची तो कोप करतो. आता हे आपल्या अंतर्मनामध्ये इतकं घट्ट आहे की जरी निराकार परमेश्वर म्हटल्यानंतर सुद्धा जे निराकाराची पूजा करतात ते एका विशिष्ट काहीतरी होऊन एखादी दिशा पाहून तिथे त्या दिशेने ते त्यांचे जे भक्ती करायचा मार्ग आहे तो ते करत असतात. आपण मूर्तीकडे पाहून भक्ती करण्याचा मार्ग करत असतो. आता हे जे ज्ञान आपण सोपं करून सांगितलं म्हणजे परमेश्वर कसा आहे हे सांगितलं. परमेश्वर असा आहे की अथांग सागरासारखा आहे. आता अथांग सागर दिसतो पण अथांग सागर म्हटल्यानंतर तो ब्रह्मांडाला व्यापून असलेलं ते अथांग चैतन्य स्वरूप आहे. ते आपल्या नजरेसमोर येत नाही आणि त्यामुळे आचरणात यायला म्हणजे परमेश्वराची भक्ती आचरणातून करणं हा जो प्रकार आहे तो लोकांना जमत नाही. लोकांना जमत नाही म्हणजे अंतर्मन ते त्या ठिकाणी वळतच नाही. पण थोडा वेळ आपल्याला जरी सांगितलं काही सिद्धांत बुद्धीच्या अधिष्ठानावर आपल्याला कळल्यासारखं वाटतं की त्यांची बुद्धी तल्लक आहे. त्यांना ते शब्दज्ञान कळतं. शब्दज्ञान केल्यानंतर पाठांतर करून ते पाठ करतात आणि धडधड बोलत पण असतात.
पण जरी बोलले तरी त्या आचरणात नसतं, हा मोठा खरा त्या कळत नाही, म्हणजे प्रकाश पडत नाही. म्हणजे काय, आचरणात येत नाही. शब्द कळतात पण प्रत्यक्ष आचरणातून हा परमेश्वराची भक्ती कशी करायची किंवा परमेश्वराचं स्मरण कसं करायचं हे लोकांच्या लक्षात येत नाही. आणि त्यामुळे परंपरेने जे अंतर्मनात आहे तेच मध्ये मध्ये येतं. परंपरेने प्रत्येक माणसाकडे जो अहंकार आहे तोच मध्ये मध्ये येत असतो, की तो जीवभाव मध्ये मध्ये सतत जीवनात डोकावत असतो. किती जरी अभ्यास करायला बसलो आपण, म्हणजे एखादा साधक, तर त्याला ते जमत नाही असा प्रश्न पडतो. म्हणजे ज्या साधना सांगितलेल्या असतात त्या जमत नाहीत, किंवा अखंड स्मरणात राहिलं पाहिजे ते जमत नाही. इथे आपल्या ठिकाणी मी आणि माझं इतकं घट्ट आहे की मी आणि माझं आणि त्याच्यातून जीवन जगण्याची जी आपली पद्धत आहे ती आपली इतकी अंगवळणी पडलेली आहे, सहज आहे, त्यातून बाहेर पडता येत नाही. आपण तिथेच गुंतलेलो असतो. त्यामुळे हे ज्ञान किती एकदा सांगितलं दोनदा सांगितलं तर ते शब्दाने कळल्यासारखं वाटतं, आणि प्रत्यक्ष दैनंदिन जीवनामध्ये ते आपल्या आचरणात येताना दिसत नाही. आणि त्यामुळे आपल्याला वाटतं की आपल्याला तर काही लक्षात राहत नाही म्हणा, किंवा ते आपलं जीवन जगता येत नाही, त्यामुळे तो जाणीवेत प्रकाश पडत नाही, हा त्याचा अर्थ. मग ह्यासाठी काय केलं पाहिजे? उपाय आहे की पुन्हा 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 सांगून, बऱ्याच वेळा नुसते शब्द आपण बोलत असतो पण प्रत्यक्ष आचरणात येण्यासाठी ते प्रगटच होत नाही. म्हणून ह्यासाठी श्रवण म्हणजे शुद्ध श्रवण, मनन, चिंतन आणि निजध्यास ही जी साधना सांगितली जाते ती ह्यासाठीच आहे की ते पटकन आचरणात येणार नाही, की ते सांगितलं आणि पटकन आचरणात आलं असं होऊ शकत नाही. कारण तिथे अंतर्मनाचा पॅटर्न आहे, तो अंतर्मनाचा पॅटर्न आपल्याला सुधारायचा असतो. किंबहुना अंतर्मन आपलं कोऱ्या कागदासारखं स्वच्छ करायचं असतं, आणि मग पुन्हा त्या ठिकाणी हे जे शुद्ध ज्ञान आहे ते ज्ञान आत्मसात करायचं असतं. त्याच्यातूनच ते आपलं जीवन आपण जगू शकतो. म्हणून आपण जर हे अध्यात्माचं ज्ञान, जर बरेच लोक बोलताना, एकदा महाराजांनी सांगितलेला किस्सा होता, ते कॅनडावरनं येताना तिथे जाताना विमानात बसले होते आणि त्यांच्या बाजूला एक साऊथ इंडियन ग्रस्त येऊन बसले होते. चांगलं बारदस्त व्यक्तिमत्व होतं. त्या दोघांनी एकमेकाची ओळख झाल्यानंतर महाराजांनी सांगितलं ते काय करतात, त्यामुळे मी पण म्हणे लेक्चर देतो सगळं अध्यात्मावर. तर ते जे सांगत होते त्याच्यातून महाराजांच्या लक्षात आलं की ह्याचं सगळं शब्दज्ञान आहे. महाराज त्यांना म्हणाले, हे सगळं तुझं अकॅडमिक आहे. अकॅडमिक म्हणजे शब्दज्ञान. लक्षात, अकॅडमिक आहे आपण बरेच वेळा शब्द वापरतो बरेच. अकॅडमिक आहे, अकॅडमिक म्हणजे फक्त शब्दज्ञान आहे, तुला तुझ्या आचरणात नाही येते. लक्षात घ्या. त्याला जरा शॉक लागला, कारण तो विद्वान होता ना, आणि विद्वान असल्यामुळे शॉक लागला. पण महाराजांनी त्याला काही गोष्टी सांगितल्या, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की खरोखर आपल्याला काही सगळंच कळतं असं नाही. तर त्याने म्हणाले, मला आता मग तुम्ही सांगा. महाराज मला असं सांगता येत नाही, तू बाजूला बसला असते, तू माझ्या समोर खाली बसावं लागतं म्हणे, त्यावेळेला तुला मी सांगू शकेन. असं का?
समोर खाली बसणं म्हणजे आपण शरणागत होण्याची ती प्रतिकात्मक अवस्था आहे आपली, की ज्याच्याकडनं आपलं ज्ञान घ्यायचंय ते ज्ञान घेण्यासाठी ज्याला घ्यायचंय त्यांनी शरणागत असलं पाहिजे. शरणागत असणं फार महत्वाचं आहे. मला माहिती आहे या भावातून जर एखादा ऐकत असेल त्याला ते कळणार नाही म्हणजे तो त्याचं माहिती आहे ते घोळवत बसेल. म्हणून कोऱ्या कागदाने किंवा कोऱ्या पाटीने ऐका असं महाराज नेहमी सांगायचे. त्याचा अर्थच तो होता की तुमच्याकडे जे ज्ञान आहे ते ज्ञान थोडं बाजूला करायचं आणि जे सद्गुरू सांगतायत ते व्यवस्थित ऐकलं पाहिजे. आधी शब्दज्ञान, म्हणजे शब्दज्ञानाशिवाय प्रगती नाही हे परत लक्षात ठेवा. सोपं करून सांगता येतं ते शब्दज्ञान. आत्मज्ञान सोपं आणि कठीण हा भागच नाही. ते अंतर्मत मुरलं तर सोपं, अंतर्मत मुरलं नाही तर कठीण. लक्षात ठेवा. इथे सोपं कठीण काय आहे? तिथे सोपं कठीण काही नाही. शब्दज्ञान सोपं आहे का कठीण आहे हे बोलता येतं. म्हणजे काय असतं की सांगण्याची जी पद्धत आहे वक्त्याची तो अधिक उदाहरण व्यवस्थित सोपं करून सांगून बरोबर तो पॉईंटपर्यंत जर नेता येत असेल त्याला तर ते सोपं आहे. म्हणजे कळतं हां हे असं आहे असं जे आपण म्हणतो ना, तर ते शब्दज्ञान आहे. पण ते कळलं म्हणजे झालं नव्हे, परत लक्षात. पण बऱ्याच लोकांचा गैरसमज इतका असतो अरे आता आम्हाला सगळं माहीत आहे. शब्दज्ञान म्हणजे शब्दज्ञान खरं माहीत म्हणजे शब्दज्ञान माहिती असतं. पण आचरणात आलं का असं जर आपण म्हटलं तर त्याचं ज्याचं त्याने परत आपलं आचरण पाहिलं पाहिजे हा त्याचं उत्तर आहे. म्हणून साधी गोष्ट आहे. आपल्याला उठसूट जर राग येत असेल तर ते आपल्या हे ज्ञान आचरणात नाही हा त्याचा अर्थ. साधी गोष्ट आहे. राग येत असेल आपल्याला पटकन राग येतो. कारण कोण काय बोललं कोण काय हे केलं राग येतो, वाईट वाटतं, निराश होतो, मन अस्थिर होतं. ही सगळी अहंकाराची लक्षणं आहेत. आणि हे जे ज्ञान आहे अध्यात्म ज्ञान तिथे पहिलाच महत्वाचा बोध असला पाहिजे की अहंकार बाजूला गेला पाहिजे. अहंकार म्हणजे परत लक्षात अहंकाराची दोन अंग आहेत, सूक्ष्म अहंकार आणि स्थूल अहंकार. सर्वसाधारणपणे अहंकार लोक म्हणतात तो स्थूल अहंकाराला बोलतात की हा माणूस हुशाऱ्या करतोय, तो बडाया मारतोय की आपल्याला सगळं माहिती असं दाखवतो, त्याला आपण म्हणतो अहंकारी. कोणालाही तो उलटं सुलटं बोलतो, कोणालाही काही बोलायचं नाही. एक माणसाने साधं लक्षात ठेवलं पाहिजे बोलताना आपल्याला कोणालाही बोलायचा अधिकार नाहीये हे लक्षात ठेवून बोलायचं असतं. म्हणजे कोणाला काय सांगायचं आहे आपल्याला अधिकार नाही बोलायचा. आपण जेव्हा तो अधिकार घेतो म्हणजेच अहंकार होतो. महत्वाची ही साधी गोष्ट. तुम्ही कोणालाही जर बोलत असाल तर अधिकारवाणीने जर आपण बोलत असू तर तो अहंकार असतो. कारण मी बोलतो आणि तू ऐक हा त्यामागे भाव असतो. मी सांगतो तसं ऐक, मी सांगतो तसं ऐकल्यानंतर मला परत राग येतो ना. अरे मी एवढं सांगतो कळत नाही तुम्हाला असं म्हणतात ना बऱ्याच वेळा. करत काही काय वेळेला वक्ते असतात ना गडबड करतो. काय गडबड करतो? सांगतो ऐकत कळत नाही का तुम्हाला असं जेव्हा म्हणतात ना तो वक्त्याला अहंकार असतो. तो या ज्ञानाने माणूस नम्रच झाला पाहिजे. पहिली गोष्ट एक नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. म्हणजे जाणीवेत प्रकाश पडला असं कधी लक्षात येईल? तुमच्या म्हणजे साधकाच्या आचरणात बदल होत जाणं फार महत्त्वाचं. आचरणात बदल होत नाही तोपर्यंत हे ज्ञान आत्मसात झालेलं नाही. हे ज्याचं त्याला कळलं पाहिजे. मला राग येतोय पटकन कोणाच्याबद्दल मनात अशी धारणा पकडलेली असते हा माणूस ना असा आहे. असेल सुद्धा चुकलेला कधी, पण तो नेहमीच चुकलेला असतो असं जे आपण लक्षात घेत धारणा धरून ठेवतो आणि त्याला तसंच बोलतो की तशाच पद्धतीने आपण त्याच्यावर लांब राहतो की जवळ जातो. हा अहंकारच. मी आहे तू असायचं.
म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपलं जे आचरण आहे त्यावरून हे ज्ञान आपल्याला आत्मसात झालं की नाही झालं हे आपल्यालाच कळलं पाहिजे, साधकालाच कळलं पाहिजे. इतरांना कळलं की नाही कळलं. असं म्हणजे राग आला की ह्याला कळतं, काय कळलं ना. किंवा मनामध्ये कोणाबद्दल द्वेष आला, द्वेषालाचा अर्थ अहंकार आहे म्हणून द्वेष आला. हुशारा करतो म्हणजे मत चढला म्हणजे काय, अहंकार आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणून इथे पहिली खूण म्हणजे राग न येणं, समजलं ना. राग न येणं ही पहिली खूण. दुसरं नम्र होणं ही दुसरी खूण. तिसरं कोणावरही सत्ता गाजवायची नाही किंवा आपण सत्ता आपल्याला गाजवलीच गेली नाही पाहिजे, ही तिसरी खूण. बऱ्याच लोकांना सत्ता गाजवायची खूप हौस असते ना. आपण म्हणतो ना संस्थेमध्ये गेलेल्या लोकांना पद हवं असतं, सत्ता पाहिजे म्हणून पद. पदाधिकारी हा अहंकारी असतो, कारण पद मागतो म्हणजे काय, अधिकार मागतो ना. पदाचा अधिकार म्हणजे अहंकार. म्हणून पदाधिकारी व्हायचं नाही तर तिथे सेवाव्रत वृत्तीने आपल्याला काही कर्तव्य समजून घ्यायची आहे, त्याप्रमाणे वागणं म्हणजे पदाधिकारी. हा जर अर्थ कळला तर तिथे निरंकारी वृत्ती तयार होते. मला आठवतं एक ट्रस्टी आपले जीवनोदय मिशनचे नवीन झाले होते आणि समोरच्याने काहीतरी ऐकलं, तू समजतोस का मला, म्हणतो मी ट्रस्टी आहे, समजलं नाही. असं म्हणजे समोर झालेली गोष्ट, तर ट्रस्टी आहे समजतो काय म्हणजे गेला कामातून ना. माणूस चांगला पण त्याला कळत नाही की आपल्याकडनं हा अहंकाराचं प्रदर्शन. वाईट माणूस आहे असं नाही, अहंकार असलेला माणूस काही वेळा चांगला असतो, काही वेळा वाईट असतो, कसं वागेल तसं असतं ना. पण जाणीव प्रकाश म्हणजे आचरणात येतं की न येतं हे लक्षात घ्या. जाणीव प्रकाश पडत नाही असं नाही, सगळ्या जाणीवेत शब्दज्ञानाचा प्रकाश पडतो, पण तो आत्मज्ञानात परिवर्तित होत नाही, तिथे प्रज्ञा जागृत होत नाही. लक्षात घ्या, प्रज्ञा जागृत झाल्याशिवाय अहंकार दूर होणार नाही, अहंकार दूर गेल्याशिवाय प्रज्ञा जागृत होणार नाही. हे असं गणित आहे. पण ते चक्रव्यूह असं जे म्हणतात ना, चक्रव्यूह छेदला पाहिजे. तर चक्रव्यूह छेदण्यासाठी ही जी साधना संतांनी सांगितलेली आपल्याला, शुद्ध श्रवण पुन्हा पुन्हा केलं पाहिजे. पुन्हा पुन्हा नुसतं एकदा केलं माहिती आता आम्हाला, पुन्हा पुन्हा केलं पाहिजे. त्याचं मनन म्हणजे तोच विचार, तेच पुन्हा पुन्हा ते ज्ञान पुन्हा पुन्हा मनामध्ये घोळवणं म्हणजे मनन. नंतर ते ज्ञानाचं दृष्टांताशी काहीतरी दृष्टांत त्या ज्ञानाच्या अंगाने समजून घेऊन ते ज्ञान पुन्हा आपल्याला चिंतनात घेता आलं. म्हणजे हे असं आहे असा जो बोध आहे त्याला म्हणतात चिंतन, विश्लेषण. शब्दज्ञानाचं विश्लेषण करणं म्हणजे चिंतन. विश्लेषण करून पुन्हा पुन्हा आपल्या मनामध्ये तो बोध घट्ट करणं, त्यासाठी जे करायचं त्याला म्हणतात चिंतन. आणि हे सगळं करताना जी गोडी लागते त्या ज्ञानाची म्हणजे त्याला म्हणतात निज ध्यास. गोडी लागते, पुन्हा पुन्हा करावं, बरं वाटतं, आनंद वाटतो. किंवा पुन्हा पुन्हा मन तिथे वळतं, पुन्हा पुन्हा करायला पाहिजे, आपल्याला जमलं की नाही जमलं परत बघायला पाहिजे, असा अभ्यास आहे. म्हणजे हे सगळं ज्ञान जाणीव प्रकाश म्हणजे आपल्याला आपल्या परंपरेने जे अंतर्मनाचं अशुद्धीकरण झालेलं आहे ते शुद्धीकरण होणं, त्यासाठी प्रत्येकाने अभ्यास हा केलाच पाहिजे. जितका अभ्यास करू तितका तो अहंकार कमी कमी होत जाणार. परत लक्षात ठेवायचं, अहंकार कमी व्हायला आपलाच आपण प्रयत्न करायचा असतो. की आपल्या जीवनाकडे जे पाहायचं कसं हे कळलं पाहिजे प्रत्येक वेळेला. त्यामुळे प्रॅक्टिकल जीवन जगत असताना हे आचरणात आलं पाहिजे. आपण छोटे छोटे गोष्टी पटकन कोणाला तरी निंदा करतो, पटकन त्याला काहीतरी दोन शब्द बोलतो. आता हाताखालचा जो माणूस आहे ना, ऑफिसर आहे, तो पटकन तोडून टाकतो ना कोणालाही. पटकन जरा त्याला नाही झालं तर पटकन अपमान करणारे ऑफिसर्स भरपूर असतात, अधिकारी. ते त्यांना वाटतं आपण मोठं आपलं कर्तव्य बजावतो. तर ते तसं नसतं. तिथे तुम्हाला कर्तव्य बजवायला पाहिजे, पण त्यासाठी बोलायचं कसं बरोबर कळलं पाहिजे. योग्य ते बोला आणि कोणाचंही मन न दुखवता बोला.
मन दुखवता कामा नये बोलण्यातून. इथे आपण म्हणजे बोलण्यातून जे समोरच्याचं मन दुखवतो म्हणजे त्याचाही अहंकार दुखावतो. खरं दुखावला म्हणजे काय? अहंकार दुखावला, दुसरं काय दुखावलं? म्हणजे आता तुम्ही एक लक्षात, तुम्हाला कोणतरी असं उलटं सुलटं बसलं, तुम्हाला प्रसन्न वाटलं पाहिजे, तर तुमचा अहंकार, तुमची मुद्रा प्रसन्न पाहिजे. बोलतात काही लोक असं बोलतात, तर तुम्ही हसून किंवा असंच हे करून तुम्ही त्या मनाला लावून न घेता, तर ते म्हणा का मग याला एक म्हणतो, एक तर निर्लज्ज आहे किंवा ज्ञानी आहे, दोन काही निर्लज्ज असतात. काय बोल तुला काय, मला काय करणार, तो अहंकारी असतो तो, पण म्हणजे तो ज्ञानी झाला नाही. पण याचं दुसरं टोक आहे की बोललं तरी तो मनाला लावून न घेता, त्याला माहिती आहे तो कोण आहे आणि त्यामुळे तो हसून पुढे जातो. तिथे आत्मज्ञान कळलं. म्हणून आत्मज्ञानाच्या ज्या खुणा आहेत लक्षात ठेवा. नम्र होणं, परत लक्षात, नम्र, आपलं बोलणं नम्रतेनेच बोलायला पाहिजे. तुम्ही किती मोठे अधिकारी असाल व्यवहारामध्ये, तरी समोरच्या व्यक्तीला ती ईश्वरी शक्तीच आहे हा बोध आपल्या अंतर्मनात जोपर्यंत मुरवतला जात नाही तोपर्यंत नम्र होता येणार नाही. परत लक्षात, लहान मुलं असो, कोणी असो, गरीब असो, श्रीमंत असो, तिथे आपल्या बोलण्यातून आपल्याकडे जो दर्प येतो मीपणाचा, तिथे ज्ञान आत्मसात झालं नाही हेच कळतं. म्हणून आपण ज्यावेळेला म्हणतो ना, काही लोक खूप सुंदर बोलतात, छान सांगतात, चांगली गोष्ट आहे, म्हणजे वाईट काहीच नाही, चांगलं सांगतायत. पण त्या बोलणाऱ्या व्यक्तीच्या जर आचरणात ते नसेल तर त्याला काहीच कळलं नाही असंच आपण म्हणतो ना. त्याला कळलं नाही, बोलतो चांगलं पण आचरणात नाही. आचरणात नाही आहे हाच जाणीव प्रकाश नाही. लक्षात राहतं, जाणीव प्रकाश का? आचरणातून समजतं तो असा बोलतो, असा वागतो. आता आपण 3 दिवसात शिबिर घेतलं, सगळे अगदी ईश्वर आहेत वगैरे सगळं सांगून झालं, तरी पण मी ईश्वर आहे कळलं, पण समोरचा ईश्वर हे कळत नाही. कळलं ना, तिथे डाफरत मोकळं होतो आपण. नंतर कोणाला बोललं पहिलं काय असं केलंय तसं केलंय, कोण आपण रागवतो, चिडतो, म्हणजे याचा अर्थ काय? 3 दिवसाचं शिबिर पाण्यात गेलं. कळलं ना. आता मला अरे पाण्यात कसं जाईल, म्हणजे पाण्यात नाही गेलं पण थोडं कळायला तर लागलं, अरे बाबा इथे आता चुकलो आपण, हे तरी कळणं ही सुधारणा असते, असं काही नसतं. म्हणजे आपली सुधारणा आपण पाहिली पाहिजे. आपण काय तर म्हणून म्हणतो, बोलताना माणसाने खूप सावध राहून बोलायचं असतं. उगीच काहीतरी बोलायला पाहिजे, बोललं पाहिजे, त्याच्या मौनात राहायला काही वाईट नसतं. पण आपल्याला वाटतं अरे बोललं पाहिजे ना, बोललं पाहिजे, तू काही बोलशील. तर काही बोलण्याला पण कधी कधी अर्थ नसतो. लक्षात ठेवा की जिथे आपल्याला ज्ञानाच्या गोष्टी, कोणाच्या हिताच्या गोष्टी, तर त्या नुसत्या छोट्या गोष्टीतून आनंद जर होत असेल, आनंद देता येत असेल, तर ते बोलणं बरोबर असतं. म्हणजे सगळ्यात पहिला गोष्ट का आपण बोलतो. म्हणून तर महाराज नेहमी म्हणायचे, तुम्ही काय बोलता त्यावरून तुम्ही काय आहात हे मी समजू शकतो. म्हणजे माणूस बोलायला लागला की आता महाराज ऐकायचे, बोलायला लागला की कोणाला काय 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 ते कळलं की मग त्याला कळलं, याला कळलं नाही, याला कळलं नाही, याला कळलं नाही. आणि 99% लोकांना आचरणात येतच नाही. त्यामुळे तिथे महाराज तेवढे जरी बोलले तर ते दाखवत नव्हते माहिती आहे करून. कारण हा मानवी स्वभाव, म्हणजे ते काय पटकन ऐकलं आणि सुधारलं असं होत नाही. परत लक्षात ठेवायचं, याच्यात का वाईट आहे चांगला हा विचार करू नका. आपल्याला पुन्हा 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 हे श्रवण करून आपल्या ते आचरणात आलं पाहिजे. ह्या सदिच्छेने अभ्यास करणारा जो साधक असतो त्याची प्रगती होते. एका दिवसात ही गोष्ट घडत नाही. कळलं? आता साधी गोष्ट आता आपण सोपं करून सांगू म्हणजे ना, काय सोपं करून सांगतो? आत्मा सर्वत्र आहे पूर्वी सांगितलं जायचं. तो परमात्मा, आत्मा, ब्रह्म, परब्रह्म हे सगळे मोठे मोठे शब्द आहेत. आपण सोपं करून काय सांगितलं? मी आहे हे ज्याला मला सतत जे वाटतं
ते मुळात ईश्वरी तत्व आहे. आता हे समजायला सोपं आहे की नाही. मी म्हटलं तर कोण, तर मी म्हटलं की मी म्हणून जे स्वतःला आपण संबोधन करत असतो, मी मी म्हणून सगळं दिवसभर मी मी म्हणत असतो ना. आता हा मी जो आहे ते मुळात ईश्वरी तत्व आहे. शब्दाने कळतं की नाही? कळलं. मी ईश्वरी तत्व आहे. म्हणजे मी म्हणणारं जे तत्व आहे ते ईश्वरी शक्ती आहे. ही ईश्वरी शक्ती, तिच्या 3 अवस्था आहेत: निर्गुण निराकार, सगुण निराकार आणि सगुण साकार. 3 अवस्था लक्षात ठेवा. परमेश्वराच्या आपण परमेश्वर म्हणून जे सांगितलं जातं, हा परमेश्वर सुद्धा निर्गुण निराकार आहे, सगुण निराकार आहे आणि सगुण साकार आहे. 3 अवस्था आहेत. निर्गुण निराकार म्हणजे तिथे काहीही कळत नाही, फक्त आहे हे कळतं, त्याला निर्गुण निराकार म्हणतात. सोपं. त्यामुळे याचा अर्थ काय असं समजा कळणार काय? काही कळत नाही पण आहे हे कळतं म्हणजे ते निर्गुण निराकार. याचा अर्थ काय? याचा अर्थ आपण गाढ झोपेत असतो तो अनुभव आहे ना. गाढ झोपेचा सगळा अनुभव आहे. आता गाढ झोपेत काही कळत नाही. गाढ झोपलं म्हणजे काय सांग. आता गाढ झोपून उठल्यानं तुम्हाला म्हणलं तो काय कळलं, काय सांग बरं, काय काय करत होता माहीत नाही. गाढ झोपवलं होतं, आता मला बरं वाटतं. आता ही जी अवस्था, बरं वाटतं म्हणजे काय? बरं वाटतं म्हणजे तिथे आनंद अनुभवत होता. आपण ज्या अवस्थेमध्ये गाढ निद्रेमध्ये तिथे आनंदाची अनुभूती असते, शांती सुखाची अनुभूती असते. त्यामुळे ही जी शांती सुखाची जी अनुभूती आहे ती निर्गुण निराकार अवस्था आहे. म्हणजे मूळ परमेश्वर हा निर्गुण आहे म्हणून त्याचं वर्णन करता येत नाही. निर्गुणाचं काय वर्णन करणार? झोपेचं काय वर्णन करणार? पण आता इथे वर्णन केल्याशिवाय आपल्याला कळत नाही, ही आपली पंचायत असते. वर्णन म्हणजे शब्दाने काय दाखवा, असं करा तसं करा. मग इथे आणखी सोपं करून सांगितलं तर मी म्हणताना तर मी असं म्हणत असताना हे जे तत्व आहे असं सांगितलं. या तत्वाच्या ठिकाणी आज अहंकार आहे. अहंकार म्हणजे आपल्या स्वतःची चुकीची ओळख धरलेली आहे, त्याला म्हणतात अहंकार, सूक्ष्म अहंकार. चुकीची काय धरलं? मी देव आहे ही चुकीची ओळख पकडलेली आहे. आता हे शब्दाने कळतं की नाही? कळतं. आचरण आणताना मी देव आहे म्हणून आपण दिवस कळलं. म्हणून ते प्रकाश पडत म्हणजे अंतर्मनात ते इतकं घट्ट आहे की तुम्ही जरा दुर्लक्ष केलं स्वतःकडे की आपला जीवभावातूनच जीवन जगतो. म्हणजे अहंकाराच्या अधिष्ठानावरच आपण जीवन जगतो. म्हणून तिथे अभ्यास म्हणजे काय? तिथे सजग राहिलं पाहिजे, सावध. म्हणजे आपणच आपल्यावर पहारा करायचंय. काय पहारा करायचंय? तू ईश्वरी शक्ती आहे म्हणजे निर्गुण निराकार आहेस मुळात. जी गाढ निद्रेसारखी जी अवस्था ती आहेस. त्याच्यातून जराशी तुला जी जाण येते, अनुभवता येतो की आहे, ती सगुण निराकार. तिथे पण आकार नाही. मग आता सर्वात महत्वाचं लक्षात काय ठेवायचं? आपण निर्गुण निराकार आणि सगुण निराकार ह्या 2 अंगाने खरं आपलं अस्तित्व आहे. आता हे पचेल आपल्याला? पचत नाही. म्हणजे काय? अरे आपल्याला आकार नाही, रंगत नाही, काही नाही आणि आपण आहोत म्हणायचं. ह्याला काय म्हणायचं? ह्याला काय अर्थ म्हणायचं? पण हे खरं आपलं अवस्था आहे जीवनाची की आपलं हे जीवन असं आहे. तर इथे शब्दाने सांगून सुद्धा ते पटत नाही आणि पचत नाही, हेच कठीण आहे. कळलं? आता परमेश्वर हा कळायला आधी आपण कोण आहोत हे कळायला कठीण पडतं. मग परमेश्वर कसा कळणार? मग आता ह्यासाठी काय केलं पाहिजे? इथे सद्गुरूवरती नितांत श्रद्धा पाहिजे. पहिलं श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे. सद्गुरू सांगतायत म्हणजे मला ते केलंच पाहिजे. मला कळलं नाही तरी, मला जमत नाही तरी मी करत राहणार म्हणजे जे जमेपर्यंत मला करायचं. त्यासाठी सत्साधक असतो तो प्रयत्नशील असतो, प्रयत्न करतो सतत.
की नाही जमत, परत परत विचारेल, नाही जमत, परत परत तो चिंतन करेल, नाही जमत, कळतं त्याला अरे इथे आपण परत अहंकारानं बोललो, इथे आज चुकलो. हे सगळं जेव्हा सतत चिंतन व्हायला लागतं तेव्हा तिथे सजगता येते. अभ्यास म्हणजे काय, क्षणोक्षणी तिथे आपल्याला सावध होऊन पाहता आलं पाहिजे आणि तिथे आपला जीवभाव आपल्याला चांगला कळला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे अहंकार आहे हे स्पष्ट कळलं पाहिजे. लोकांना आपल्याकडे अहंकार हे कळत नाही. म्हणजे मी देहा भाव आणि त्याला जर कोणी सांगितलं अहंकारी असतो तर राग येतो. परत सगळ्यात म्हणतो ना वाईट गोष्ट कोणती असेल ना, जे साधक असेल त्याला कोणी सांगत कसला तू अहंकारी आहे असं म्हणा, त्याला असं वाटतं की कोणीतरी आपल्याला भाजून कापलाय, काढलेला आहे. त्याचे तीळ पापड होतो, तीळ पापड अहंकार होतो म्हणून होतो. तो हसला पाहिजे अहंकार, हो रे मी अहंकारी, म्हणाला काय पाप जातात, काहीच होत नाही. म्हणून तुम्ही बघा कोणी जे सत्साधक आहे त्याची परीक्षा घ्यायची असेल त्याला तू खूप अहंकारी आहेस, त्याचा चेहरा बघा काय होतो. जर चेहऱ्यात असा असा काय होतात तर गरम तेलात टाकल्यासारखा, समजा त्याचं काय खरं नाही, त्याला परत माफी पाकाड निघा काढ, परत तुम्ही पाप लावून कशाला घेणार. कळलं, परीक्षा घ्यायची असेल तर तशी परीक्षा घेऊ शकता. जो स्मिता हास्य करत तुम्हाला अहंकार होता तो शांत बसला असेल समजायचं काय ह्याच्याकडे काहीतरी ज्ञान आहे, म्हणजे ज्ञान तो पचवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे प्रकाश पडत नाही म्हणजे पचवता येत नाही. हे ज्ञान पचवता आलं पाहिजे. पचवता आलं म्हणजे ते आत्मसात करता आलं पाहिजे. म्हणून पहिलीच गोष्ट हे बेस की प्रकाश पडायला म्हणजे आपल्याला आपण कोण आहोत, तर आपण निर्गुण निराकार आहोत, सगुण निराकार. सगुण म्हणजे जाणतो, सगुण याचा अर्थ जाणणं, जाणीव ही जी आपली जी मनाची अवस्था आहे ते सगुण निराकाराचं आहे. निर्गुण निराकार आणि सगुण निराकार दोन्ही. गाढ झोप आपण निर्गुण निराकार असतो म्हणजे काय, अंतर्मनाचं सगळं कार्य तिथे चालू असतं, जाणीवपूर्वक जाणणं म्हणजे बहिर्मनाचं कार्य थांबतं, त्याला म्हणतात निर्गुण निराकार. सोप्या भाषेत एक अर्थ जर समजून घ्या, म्हणून समजून घेता आलं पाहिजे, त्याला दाखवता येत नाही. आपणच असे आहोत हे आपल्याला समजून घ्यायचं असतं. समजून घ्या, समजानेच असं शिक, असं एक की हे समजलं तरच समजाने ते समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तिथे सद्गुरूंवरती श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे. आपण काय करतो, एका ठिकाणी ऐकलं की दुसरा आणखी मोठा कोणी संत काय म्हणतोय का, आताच्या ज्या मोठे मोठे पंथ झाले त्यांचे ते मोठे मोठे संत झाले ना, मोठे मोठे पंथ त्यांचे जे जास्त आहेत चांगलेच असतात, त्यांचं काही वाईट आहे. त्यांनी असं सांगितलं, ह्याने असं सांगितलं, ह्याच्या चर्चेतच अडकलेलो असतो, आपल्या स्वतःकडे पाहतच नाही. की ते सगळं जे लक्ष पाहिजे ते आत्मनिरीक्षण आपल्या स्वतःकडे पाहायची सवय लागली पाहिजे. महत्वाचं म्हणजे इथे आचरणात येण्यासाठी आत्मपरीक्षण, आत्मनिरीक्षण सतत, की इथे अहंकार आला, इथे अहंकार आला, इथे अहंकार आला, हे अहंकाराचं स्मरण नाही, पण इथे देवाचं स्मरण नाही हे कळतं आपल्याला. लक्षात घ्यायचं, अभ्यास केला तर कळतं. नुसतं मला माहिती आहे हे सांगितलं, रोज हेच सांगतात होय असं पण म्हणणार लोक आहेत ना. अरे ते सांगितल्याशिवाय ते जाणार नाही, म्हणून तो साबू रोज रोज घासलाच पाहिजे ना. रोज आंघोळ कशाला करतोस, मळ सोडतोच पटकन. तसं मनाचा अहंकाराचा मळ हा जरा बाजूला केला, जरासा सत्संग बाजूला झाला किंवा तेवढा पॉवरफुल साबण नसेल तर मळ जात पण नाही ना. तो तसा नसतो, जरा जरा वाटतं हा बरा आहे, पण तसं नाही. इथे सत्संग महत्वाचा आहे. सत्संग म्हणजे संत संघ. परत लक्षात, नुसतं सत्संग म्हणजे सगळे चार माणसं एकत्र झाली म्हणजे सत्संग झाला हे खरं नाही. इथे शुद्ध ज्ञान आणि शुद्ध श्रवण हाच महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच्यातून मी म्हणणारी ही ईश्वरी शक्ती आहे, ही ओळख ती दृढ करायची असते. परिचय वाढवत चला स्वतःचा, कोण आहे. नुसतं मी ईश्वरी शक्ती म्हणून पण होत नाही. परत ते शब्द ज्ञान आहे. परत ईश्वरी शक्ती आहे, कोण तुम्हाला कोण, तुम्ही कोण आहात, आपण होतात ईश्वरी शक्ती आहे म्हणायचं. बोलू नये असं नाही, बोलायला हरकत नाही. नाही बोललं तर मग कळणार कसं, परत बोलायला पाहिजे. स्वतःला स्वतः सांगत राहिलं पाहिजे की हा ही ईश्वरी शक्ती आहे, ईश्वरी शक्ती, ईश्वरी शक्ती. ईश्वरी शक्ती याचा अर्थ काय, मी अमुक तमुक नाही. एक लक्षात ठेवा, परत आपली ओळख काय, मी अमुक तमुक. तुम्हाला तुम्ही कोण, लगेच नाव सांगायला आपण मोकळं असतो ना, तेव्हा चूप बसा. कोण आहे म्हटल्यानंतर मनात म्हणा ईश्वरी शक्ती आणि मग नाव सांगा, हा बाबा. कारण समोरच्याला तुम्ही ईश्वरी शक्ती म्हटलं तर
तो गोंधळेल, म्हणा डोकं बिकं फिरलं, ह्या माणसावर काय बोलायला नको. व्यवहार तुम्ही जा बघा कुठे सांग मी ईश्वर आहे. लोक म्हणजे याचं डोकं फिरलंय, आता जाऊ त्याच्यावर बोलण्यात काय अर्थ नाही. म्हणजे बघा कसं आहे, खरं सांगितलं तर लोक तुम्हाला पागल म्हणतील, खोटं सांगितलं तर हा बरोबर म्हणतील. वेड्यांच्या इस्पितळात गेलं की सगळे वेडे असतात, एक कोणतरी शहाणा असेल तर तोही वेडा होऊन जाईल त्यांच्यावर ना. तसंही ज्ञान आहे, सगळेच अज्ञानी आहेत आणि त्याच्यात हे ज्ञानातून आपल्याला जायचं आहे. त्यामुळे सद्गुरू ज्ञानी असतात, त्यांची कास धरावी लागते, त्यांना शरणागत व्हावं लागतं, त्यांच्यावरती प्रचंड श्रद्धा पाहिजे, थोडी थडकी नाही, आणि पूर्ण शरणागती पाहिजे. ह्या ज्ञानातून आता कसं आहे सांगितलंय बघा की सगळ्या शारीरिक रोगाचं मूळ कशात आहे? मानसिक रोग. आणि सगळं मानसिक रोगाचं मूळ कशात आहे? भवरोगात. भवरोग म्हणजे जीवभाव. मग भवरोग जर गेला तर मानसिक रोग आणि शारीरिक रोग आपोआप कमी 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 होऊन निघून जातात. कळलं ना? लक्षात ठेवायचं हे असं आहे. म्हणून भवरोग दूर झाला पाहिजे. भवरोग म्हणजे मी म्हणणारी ईश्वरी शक्ती आहे, हे अमृताचे थेंब पीत राहिलं पाहिजे. पुन्हा 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 मध्ये मध्ये ईश्वरी शक्ती आहे, ऐश्वरी शक्ती आहे. यालाच नामस्मरण म्हणतो. तुम्ही नामस्मरण करा असं जे संतांचा याचा अर्थ काय? ईश्वरच आहे, ईश्वरच आहे, ईश्वरच आहे हे स्मरण देत राहणं, अंतर्मनात ते स्मरण मुरवत राहणं, आणि हे स्मरण सतत मुरवत राहिलं तरच तिथे ईश्वराचं जीवन आहे हे कळतं. म्हणजे ईश्वरी शक्ती म्हणजे जीवन कोणाचं आलं? ईश्वराचं. आता हा बोधच मुरायला कठीण आहे आणि त्यामुळे पुढे प्रगती होत नाही. इथेच अडकलेली सगळी माणसं अडकतात. साधक, चांगले साधक म्हणतो आपण, ते मी अमुक आहे आणि मी असा आहे, इथेच अडकलेलं आहे. मला हे हवं ते हवं, ते त्या अहंकारातून त्यांना त्या सगळ्या गोष्टी हव्या असतात. नाही मिळालं तर त्यांना राग येतो, दुःख होतं. एखाद्या वेळेस आपण राग मनात धरून ठेवलेला असतो, म्हणजे काय? अहंकार आहे. इथे सबभूमी गोपाल की हा जो बोध सांगितलाय म्हणजे सर्वत्र ईश्वरी शक्तीच आहे. म्हणजे मी म्हणणारी ईश्वरी प्रत्येक देहातून मीच म्हणतो, पुढंच आहे. मी म्हणतो म्हणजे तिथे ईश्वरी शक्तीच आहे. मी म्हणत नसला तरी तिथे तो मी आहे हा जो भाव आहे प्रत्येकाकडे, तेच ईश्वराची खूण आहे, ईश्वराचं लक्षण आहे. प्रत्येक ठिकाणी ईश्वर आहे हे अंतर्मनात पक्क. आता आपण थोडा म्हणतो हा बरोबर ईश्वर आहे, थोडा जाऊ देत परत की तू असं मी आहे, सगळं परत येतं. म्हणजे अंतर्मनाचा पॅटर्न इतका घट्ट आहे, तेच त्याचंच बरोबर ते विश्लेषण करत 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 तो पॅटर्नच आपल्याला सुधारायचा आहे. लक्षात ठेवा. एकदा ते जर ईश्वर कळला तर शरीराच्या अपेक्षित असलेल्या नात्यातून आपण जी सत्ता एकमेकावर गाजवतो, एकमेकाबद्दल ज्या चुकीच्या धारणा धरतो, त्या सगळ्या निघून गेल्या पाहिजेत. ईश्वरा जर कळलं तर काय? सर्वच ईश्वर. मग तू भाऊ, बहीण, काका, मामा, नवरा, बायको, पहिली ओळख काय? ईश्वर. मग ईश्वर आहे म्हटल्यानंतर कोण कोणाला सत्ता गाजवणार नाही, कोण कोणाला हुशार गाजवणारच नाही. आता घरात आपण एकमेकावर सत्ता गाजवतो, नवरा बायकोवर, बायको नवरा, काय ते चालतं ना. म्हणजे काय? अहंकार आहे. साधी गोष्ट. म्हणजे अहंकार कुठे नाहीये? जगात देव भरलाय की नाही याबद्दल शंका आहे माणसाला. पण जगात अहंकार भरला की नाही याबद्दल 100% आहे. सगळीकडे आहे. माझ्याकडे सोडून बाकी सगळ्यांकडे आहे असं प्रत्येक जण म्हणा. माझ्याकडे नाही हो, पण सगळ्यांकडे अहंकार आहे, सगळे अहंकारी आहेत. म्हणून प्रकाश पडत नाही हे समजून घ्या. प्रकाश पडत नाही म्हणजे अंतर्मनाचा पॅटर्न जो आपल्याला बदलायचा आहे तो पहिले मूळ इथेच, हेच पहिलं लक्षात ठेवायचं की आहे काय? ईश्वर. नाही काय? अमुक तमुक. म्हणजे माझं नाव, गाव हे फक्त व्यवहारापुरती वापरायचं आहे.
त्याचा उपयोग आहे, नाही असं नाही, व्यवहारासाठी. सगळे ईश्वर म्हटलं की कोण कोणाला हक्क कसा मानणार, ईश्वरा म्हटलं तरी काय करणार. लक्षात घ्या. मग तिथे देहाच्या अपेक्षेत जी विविधता आहे तिथे ईश्वरत्वाच्या अंगाने एकत्व पाहायचं आणि सगळ्यांशी प्रेमाने वागायचं, त्याला म्हणतात अध्यात्म. सगळ्यांना आपलेपणाने पाहणं की सगळे आपलीच आहेत, हे जेव्हा भाव येतो तिथे भेदभाव उरत नाही. त्यावेळेला खरं तो प्रकाश पडला, त्याच्यातून आचरण व्हायला लागलं की नुसतं प्रकाश पडला म्हणजे आचरण व्हायला पाहिजे. प्रत्येकाबद्दल आपलेपणाने वागणं, प्रत्येकाचा सन्मान, प्रत्येकाबद्दल कृतज्ञता, हे सगळे गुण तिथे आले पाहिजेत. परत म्हणून आपण ते गुण सांगतो ते परत महत्वाचं. स्वरूपाच्या अंगाने प्रेमभक्ती, रूपाच्या अंगाने प्रीती. प्रेमभक्ती स्वरूप. बरेच लोक म्हणतात हे चुकीचं आहे, चुकीचं म्हणणारे पण लोक आहेत. आपण जे सांगतो त्याला पण काही लोक खूप अगदी फार वर्षापूर्वी ज्या हे मांडलं तेव्हा बऱ्याच लोकांनी मला येऊन पडलं हे चुकीचं आहे, असं जीवन आहे त्याचं नाही. ते त्यांच्या वेगळ्या धारणेतून पाहतात म्हणून त्यांना चुकीचं वाटतं. मी जे काय सांगत होतो त्यावेळेला त्याचा अर्थ काय, स्वरूपाच्या अंगाने ज्याला प्रेमभक्ती आहे म्हणजे निर्गुण निराकार स्वरूप आहेच. प्रेमभक्ती म्हणजे काय, तेच रूपाने प्रगट आहे. म्हणून रूपाकडे पाहिलं तर प्रीती, कारण तिथे ईश्वरी शक्तीच आहे. ही जर प्रेम भक्ती असेल तरच प्रीती प्रगट होणार, तर कुठे प्रगट होणार. लक्षात घ्या. अर्थ काय, प्रेम भक्ती स्वरूप प्रीती असं जे ज्या वेळेला पहिल्यांदा तो विषय अगदी फार वर्षापूर्वी मांडला होता त्याच्या वेळेला बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं हे तुम्ही चुकीचं बोलता. आता तिथे काय वाद घालायला गेलो नाही, काहीच बोललो नाही. म्हटलं जाऊ दे, समजेल तर समजेल. प्रत्येक जण आपापल्या भावनेतून पाहतो, त्यांच्या विशिष्ट भावनेतून पाहतात म्हणून त्यांना वाटलं. पूर्वी त्याने कधी ऐकलेलं नव्हतं, त्यांना माहीत नव्हतं असं. ते प्रेमभक्ती म्हणजे महाराजांनी जे मांडला होता विषय की जे षट विकार आहेत त्या षट विकारात सत्संगतीतून तिथे सुधारणा होते आणि दिव्यत्वाच्या स्पर्शाने तिथे सद्गुण प्रगट होतात. म्हणून सद्गुण सांगितले, प्रेमभक्ती, शांती, तृप्ती, विवेक, विनय, आदर, हे जे शब्द सांगितले ना ते त्याच लेवलला पाहतात. आणि त्यामुळे त्यांना वाटलं की तुम्ही हे असं काय, साधकासाठी प्रेमभक्तीचा अभ्यास फार आवश्यक आहे की हे स्वरूप, हे दिव्यत्व सर्वत्र आहे. हे प्रेमभक्तीशिवाय अखंड स्मरणात राहणारच नाही. की ही अनंत स्वरूप शक्ती आहे, ही दिव्य शक्ती आहे. हा बोध जेव्हा अनंत स्वरूप, परत लक्ष, विश्वाला व्यापून असलेलं जे अनंत स्वरूप आहे हे अनंत स्वरूपाचीच सर्व रूपं आहेत. हे जे पक्क लक्षात येतील प्रेमभक्ती असते आणि प्रत्येक रूपाच्या अपेक्षेत प्रीती असेल. प्रीती असते म्हणजे प्रत्येकाबद्दल प्रेम असतं. त्यामुळे प्रेमभक्ती स्वरूप प्रीती, शांती स्वरूप सहिष्णुता. जेव्हा स्वरूपाच्या अपेक्षेत पाहायला गेलो की तिथे शांत होतो, की अनंत स्वरूप, अथांग स्वरूप आहे, तिथे काहीच भेदभाव नाही, काही नाही. दोन गोष्टी लक्षात घ्या. गाढ झोपेत प्रेमभक्ती, जागा झाला की प्रीती. गाढ झोपेत शांती, जागा झाला तर सहिष्णुता. गाढ झोपेत चांगली झोप लागली, सहिष्णू होता थोडा वेळ नंतर ठीक आहे. गाढ झोपेत तृप्ती, उठल्यानंतर समाधान, तृप्त असतं ना. गाढ झोप लागली तर, गाढ नाही झोपलं तर बघा कशी असतात, चिडचिड करतात, मुलं पण रडत असतात. हे करतो ना आपण, अरे झोप नाही लागली असं म्हणतो ना. आता गाढ झोप म्हणजे गाढ झोपेचं वर्णन करत नाही, ते स्वरूप कसं आहे ते सांग. निर्गुण निराकार स्वरूप आहे. त्या निर्गुण निराकार स्वरूपाशी जेव्हा एकरूप होशील तेव्हा तुझ्याकडे शांती प्रगट होते आणि त्या शांती, त्या स्वरूपाच्या अपेक्षेत व्यवहार करताना सर्वांशी सहिष्णुतेने वागशील. सहिष्णुता म्हणजे नुसतं सहन करणं असं नाही. सहिष्णुतेचा अर्थ एका बाजूने सहनशीलता, पण आदरपूर्वक सहनशीलता, त्याला म्हणतात सहिष्णुता. सह विष्णू, विष्णू सहित समोर ज्याला पाहिजे तो आहे ते ईश्वरी शक्तीच आहे. तो लहान मोठा आहे हे व्यवहाराच्या दृष्टीने पाहिलं, पण परमार्थाची दृष्टी काय, समत्व, समत्वाने पाहिलं. म्हणून शांती स्वरूप सहिष्णुता, तृप्ती स्वरूप समाधान, विवेक स्वरूप संयम,
म्हणून संयमाने वागता आलं पाहिजे. बोलताना संयम लक्षात घ्या. संयम महत्वाचा आहे. तुम्ही समोरच्याशी बोलताना संयम पूर्ण बोललात तर सगळ्यांना आवडतं. संयम पूर्ण नाही बोललात तर त्याला आवडत नाही. म्हणून संयम स्वरूप विवेक स्वरूप संयम. विवेक म्हणजे काय? विश्वात जो एक आहे ती धारणा. निर्गुण निराकार स्वरूपच आहे, सगुण निराकार स्वरूपच आहे. हा परमात्मा सर्वत्र भरलेला आहे. ही खरे म्हणजे पूर्वीच्या संतांनी झालं परमेश्वर सर्वत्र भरलेला आहे. आपण परमेश्वरचे लेकर आहेत. हे बोलण्याची भाषा आहे की हीच शक्ती सर्वत्र आहे. म्हणजे ते सोपं आहे. आपण परमेश्वर लेकरं म्हटलं की आपण लेकरं आणि तो माता एवढंच बघतो आणि परत विसरून जातो. शब्दाने कळलं तरी आचरणात येण्यासाठी आपल्याला हे चिंतन पुन्हा पुन्हा केलं म्हणजे लक्षात ठेवा. अंतर्मन आपलं हा बोध जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत तो प्रकाश पडणार नाही. म्हणून तृप्ती स्वरूप समाधान, विवेक स्वरूप संयम, विनय स्वरूप सामंजस्य. समोरचं काय म्हणतोय समजून घ्या. ऐकत नाही आपण काय धडधड त्याला बोलून मोकळे होतो. असा कसा झाला तुझा असं का? अरे बरं मी काय बोलतो तरी ऐकतच नाहीत ना. म्हणजे सामंजस्य वृत्ती नाही. लक्षात घ्या. म्हणून विनय स्वरूप सामंजस्य. समजून पण कसं पाहिजे? विनयशीलतेने. असं नाही काय सांगतो बोल रे हे सामंजस्य नाही. समोरचा बोलतोय मनातल्या मनात समजून घ्या. विनयशीलता ठेव की काय बोलतोय, त्याला काय म्हणायचंय. पण आपण बऱ्याच वेळेला धड बोलतच बसतो. समोरचा काय बोलतो आपल्याला सांगायचं ना. आपणच काय बोलतो सांगत बसतो ना बरीच मंडळी. म्हणून विनय स्वरूप सामंजस्य, आदर स्वरूप आपलेपणा. आदरपूर्वक आपलेपणाने वागता आलं पाहिजे. सर्वत्र हा परमात्माच आहे त्याबद्दल आदर आणि प्रत्येक रूपाबद्दल अत्यंत आपलेपणा. दुजेपणाला भेद म्हणजे तिथे अजिबात काही दुजेपणाच येता कामा नाही. तुझं माझं पटत नाही, चल मी तुझ्याकडे बघणार नाही, दुजेपणा. असं होतं बघा ना. पण जाऊ दे, चल त्याला काय बघायचं असं ज्यावेळी आपण म्हणतो ना तो अहंकाराचं मोठं लक्षण आहे. म्हणजे किती अहंकार. म्हणून म्हटलं अहंकार परमेश्वर भरला की नाही कळत नाही, पण अहंकार मात्र ठासून भरलेला आहे सगळीकडे. आणि म्हणून आपल्याला सुधारायचं आहे हे लक्षात ठेवा. परमार्थ म्हणजे आपली आध्यात्मिक सुधारणा. परमेश्वर शक्तीशी आपली असलेली एकरूपता म्हणजेच सुधारणा. ही ईश्वरी शक्तीच आहे. ही धारणा ज्या होते तेव्हा ती सुधारणा. त्याच्यातून हे गुण प्रकट झाले पाहिजे सगळीकडे. पाहताना बोलताना तुम्हाला म्हणून म्हटलं ना खरा अध्यात्म कुठे कळेल? वागण्यात, बोलण्यात. प्रत्येकाशी आपण कसे वागतो बोलतो आणि समोरचा कसा बोलतो वागतो याचं आपण निरीक्षण करत असतो. त्याच्यामुळे समोरचा माणूस तुम्हाला बोलला नाही तरी मनात समजतो ना बाबा हा भरपूर अहंकारी आहे असं म्हणतो ना आपण. कायचं काय खरं खरं त्याच्यापासून जरा लांब राहा म्हटलं तर चुकलाच. तो ईश्वरच आहे. परत अहंकारी असलं तरी कोण आहे? ईश्वर आहे. त्याचं भलं उद्या म्हणता आलं म्हणजे त्याच्या लांब कसा राहणार. म्हणून ही सुधारणा म्हटलं की याला खूप आपल्याला अजून त्याच्यावर बोललं पाहिजे खरं. पण थोडक्यात एवढंच कळलं पाहिजे की आपलं आचरण सर्वांना आनंद देणारं असलं पाहिजे किंवा सर्वांना बोधप्रद असलं पाहिजे. आनंद म्हणजे बोधप्रद. कधी कधी खोटं रागावून पण बोध देता येतं. खोटं रागावून, पोटातून नाही, ओठातून रागावणं. पण तसा प्रयत्न करायला जायचा नाही. लोक म्हणा आम्ही ओठातून रागवतो आणि जाता मग पोटातून कधी रागवलं होते सुरुवात कळतच नाही. म्हणून रागवायचंच नाही हे पहिलं लक्षात ठेवायचं. सगळ्यांशी नम्रपणे वागायचं, सगळ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करायचा. ह्यासाठी ही ईश्वरी शक्ती आहे हे पक्क केलं पाहिजे. म्हणून स्वयंस्मरणात एकच सांगितलं आहे तू दिव्य स्वरूप आहेस, ज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे. हा बोध मुरवायचा असतो आणि ह्या बोधातूनच पाहायचं असतं. आपल्या ओळखीचा रोजचा माणूस आहे त्याच्याशी आपण कसे बोलतो ना, घरकी मुर्गी का असं वागतो? कारण तुला ईश्वर कळत नाही. मुर्गी कसली ईश्वर आहे कळलं? म्हणजे आता समजा त्याला कळत नाही पण तुला कळतं ना, तू तरी वाग. आपण त्याला कळत नाही हो, त्याला कळत नाही म्हणजे तू वागलं पाहिजे हे तरी कळलं पाहिजे ना.
म्हणून आचरणात येणं, परत परत सांगा, आचरणात आल्याशिवाय हा कळला हा आकळणं हा शब्दच समजणार नाही. आकळणं म्हणून हे गुण जे सांगितले ते स्वरूपाच्या अपेक्षेत रूपाला कसं पाहायचं ते सांगितलं. सर्वत्र स्वरूपच आहे, दिसत नाहीये. रूप दिसतं, पण रूप दिसतं म्हणजे स्वरूपच त्या रूपाने विशिष्ट नियमाने प्रगट आहे. व्यवस्था रूप शब्द वापरलाय महाराजांनी, पै माऊलीने तो वापरलाय मुद्दाम. व्यवस्था रूप आहे म्हणजे काय, स्वरूपच आहे पण विशिष्ट नियमाने प्रगट आहे म्हणून त्याला रूप म्हटलं. दुसरं काहीच नाही, सगळीकडे स्वरूपच आहे. म्हणजे कोणालाही पाहिलं तरी तो देवच आहे, तो ईश्वरच आहे. हे जर पक्क झालं तर आपली दृष्टी सगळीकडे पाहणारी वळते, म्हणजे ती ज्ञानदृष्टी. ते ज्ञानदृष्टीने पहा असं सांगितलं. ईश्वरच आहे ही ज्ञानदृष्टी. माणूस कसाही वागो त्याचं भलं होतं. चुकीचं वागतं कळल्यानंतर आपल्याला वाटतं ना चुकीचं वागतं, ठीक आहे, त्याचं भलं होते म्हणून तिथे अडकू नका, गुंतू नका. तो असा कशाला वागतो, तो तसा कशाला वागतो, त्याचं त्याच्याकडे. तो ईश्वर आहे, त्याचं भलं होते, त्याचं कल्याण होते. एवढं केलं की संपलं. तिथे आपण समोरचा माणूस मार्गदर्शन करा म्हणेपर्यंत मार्गदर्शन करायला जायचं नाही. जरी शब्दज्ञान कळलं तरी आपणही स्वतःहूनच सांगायचं, ये माया मी तुला सांगतो, चल चल इथे बस तुला सांगतो. असं म्हटलं की तो म्हणतो तुझं काय ऐकणार मी. समोरच्या माणसाला ती श्रद्धा पाहिजे ना ऐकायला, तयारी पाहिजे. आता तुम्ही इथे बसले तयारी म्हणून, जर बाहेर कुठे जाऊन मी म्हणलं या हो या मी बसतो सांगतो, कोण ऐकणार, सगळं निघून जातील, कोण आपापल्या कामात. काय पडलं कोणाला वेळ. इथे समोरचा ऐकणारा असेल तर सांगायचं असतं, नाहीतर आपलं सर्वत्र ईश्वर आहे म्हणत सर्वांचं भलं होते भलं होते भलं होते म्हणत राहा. छान, म्हणजे हा आनंदी आनंद इथे साजरा करता येतो. म्हणून अंतर्मनाचा पॅटर्न सुधारेपर्यंत जाणीवेत प्रकाश पडत नाही. तिथे तो अंधकारच असतो, अहंकाराचा अंधकार, तो दूर झाला पाहिजे. आणि त्यासाठी जिथे हे शुद्ध ज्ञान आहे तिथे पूर्ण शरणागत झालं पाहिजे, श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे. 10 लोकांकडे जर फिरला तर धड हे पण नाही ना. मी पूर्वी कामत मस्त म्हणायचे, 2 दगडावर पाय ठेवला की पॅन्ट फाटते. त्याचा एक विनोद मला तर आठवला की लोक 2 दगडामध्ये दगड हलतात, पाय लांब झाले की फाटली पॅन्ट. कळलं ना. तसं माणसाकडे ते ज्ञान जर दृढ व्हायला पाहिजे तर तुम्ही 17 दगड शोधत बसू नका. जिथे आहे इथे कळलं, इथे मिळतंय ना, मी इथे पूर्ण शरणागत होऊन ते करा, आत्मसात करा. मग जगाकडे पाहायला सुरुवात करा. मग कोण काय बोलतं, की योग्य आहे अयोग्य हे सगळं कळतं. पण आधी आत्मसात तर झालं पाहिजे ना. आत्मसात न होता जर आपण सांगितलं आणि उठसुट आपण चला तुम्ही ऐका मी सांगतो तुम्ही बोला तुम्ही बोल मी सांगतो तुम्हाला थांबा, असं लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. ते आपलं कधी बोलत नाहीत. कधी कधी एखादा म्हणून गपचूप बसून ऐकतो आणि मग गेल्यानंतर म्हणतो कायच कळलं नाही म्हणतो. त्या दिवशी ते आपण ते पाटलांचं भाषण ऐकलं की नाही शिबिरामध्ये, 9 दिवस म्हणाले एकाच गोष्टीवर ओळीवर तेच काय म्हणतात ना वाचस्पती. वाचस्पती म्हणजे अत्यंत बोलण्यावर, म्हणजे ज्ञानाचं बोलणं ज्ञानाच्या अधिष्ठान. काही कळलं नाही म्हणाले, तेव्हा मग कशाला भावनेतून ऐकत होतो म्हणाले. मी काय दुखवू नाही कशाला, तुम्ही पण भावनेतून ऐकू नका. काय कळत जाऊ दे, काय बोलतं पण बोलायचं कशाला, जाऊ गपचूप बोलता. असंच ज्ञानातून ऐका, भावना नंतर, पहिलं ज्ञान. तर हे ज्ञान असं आत्मसात होण्यासाठी आपल्याला व्यवस्थित सजग राहिलं पाहिजे, सावध. लक्षात ठेवा, सावध राहा. सोपं नाहीये. शब्दज्ञान सोपं आहे, पण अहंकाराला बाजूला करून आपण जीवन जगू ते सोपं नाही. कितीतरी म्हणून या मार्गीचा कापडी महिषू अजूनही म्हणतात ते त्यासाठी की भले भले जे लोक आहेत ते घसरतात. त्यामुळे इतकं सावध राहिलं पाहिजे की त्याच्यातून आपण जे वर्णन प्रेम भक्ती स्वरूप प्रीती आधी शब्द नाही पाठ तरी करा, म्हणजे लक्षात येईल. शांती स्वरूप सहिष्णुता, तृप्ती स्वरूप समाधान, विवेक स्वरूप संयम, विनय स्वरूप सामंजस्य. समजून घेता आलं पाहिजे समोरच्याला, कसंही असं समजून घ्या. आदर स्वरूप. म्हणून इथे चुकलं तर माफी मागा, आणि कोण माफी मागायला तर क्षमा करा. ज्याला क्षमा करता येत नाही तो अहंकार.
जो माफी मागतो तो निरंकारी. कळलं? हे तत्व आपल्याला व्यवस्थित समजलं पाहिजे. तर तुम्हाला सगळीकडे आनंदाने आणि प्रेमाने पाहता येतं आणि हा आनंद अधिक अधिक आपल्याला अनुभवता येतो. म्हणून सर्वांच्या जाणीवेत प्रकाश पडावा ही सद्गुरुचरणी प्रार्थना. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.